उजनी जलाशय आणि भीमा नदीतील वाढतं प्रदूषण हा लाखो नागरिकांच्या आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेती आणि पर्यावरणाशी संबंधित गंभीर प्रश्न बनल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी केला आहे। उजनी जलाशय आणि भीमा नदीतील वाढतं प्रदूषण हा लाखो नागरिकांच्या आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेती आणि पर्यावरणाशी संबंधित गंभीर प्रश्न बनल्याचा आरोप करत सुराज्य अभियानानं प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विविध तज्ज्ञ संस्थांच्या अहवालानंतरही अपेक्षित उपाययोजना होत नसल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी पत्रकार परिषदेत केला। उजनी जलाशय हा सोलापूरसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे। मात्र प्रक्रिया न केलेलं घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी नदीत मिसळत असल्यानं जलप्रदूषण गंभीर स्वरूप धारण करत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यासह शेती, पशुधन आणि जैवविविधतेवर होत आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2025च्या अहवालाचा दाखला देत महाराष्ट्रातील 54 नदीपट्टे प्रदूषित असल्याचं अभियानानं सांगितलं। CPCBच्या शिफारशींची तातडीनं अंमलबजावणी, जलगुणवत्तेचा मूळ डेटा सार्वजनिक करणं, सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करणं, STPवर ऑनलाईन मॉनिटरिंग प्रणाली बसवणं, स्वतंत्र संस्थेमार्फत गाळाचं विषारीपण तपासणं, बाधित गावांमधील नागरिकांच्या रक्तातील हेवी मेटल्सची तपासणी करणं आणि प्रदूषणासाठी जबाबदारांवर पोल्युटर पेस तत्वानुसार कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास व्यापक जनआंदोलन उभारून कायदेशीर लढा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा सुराज्य अभियानचे जिल्हा समन्वयक दत्तात्रय पिसे यांनी दिला। या पत्रकार परिषदेला अधिवक्ता चंद्रशेखर वारद, सुराज्य अभियानाचे जिल्हा समन्वयक दत्तात्रय पिसे उपस्थित होते। CPCBचे केंद्रीय दोन्ही रिपोर्ट याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे। केंद्रीय म्हणतं की ते प्रदूषित आहे, राज्य सरकारचं प्रदूषण बोर्ड म्हणतं की प्रदूषित नाही। याच्यामध्ये मॅनिप्युलेशन आहे आणि त्याच्यामुळे सरकारला त्याचं गांभीर्य समजत नाही, कारण त्यांचंच एक प्रशासकीय अधिकारी सांगतात की नाही म्हणून। जे दोघांच्या मध्ये तफावत भरपूर आहे आणि 3 वेळा मानवाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली तरी देखील त्याला उत्तर दिलं नाही आहे। जे गांभीर्याची बाब अशी आहे की MPCBमध्ये जे बसलेले मंडळी आहेत ते थोडक्यामध्ये याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्याची चौकशी पण व्हावी। त्यानंतरांच्या किंवा या पाण्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांच्या, खेडेगावातील लोकांच्या रक्ताची तपासणी करून त्याच्यामध्ये हेवी मेटल वगैरे असं जर काही आढळतं का हे पण बघणं आज आवश्यक बनलेलं आहे, कारण त्याच्यावर लवकर उपाययोजना करता येईल। नाहीतर मग जीव गेल्यानंतर काय उपयोग, तोपर्यंत सगळं विष सगळ्यांच्या शरीरामध्ये भिनलेलं असणार। काही दिवसापूर्वी आम्ही बातमी पेपरमध्ये वाचली की उजनीचा गाळ हा शेतकऱ्यांना दिला जातो, ह्याच्याबद्दलचा पण एक अहवाल उपलब्ध आहे की तो गाळ प्रदूषित आहे म्हणून। मग हे गाळ टेस्टिंग करून दिला पाहिजे ना। तसंच जर दिलं तर पूर्ण अन्न साखळी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळं हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे सोलापूरकरांचा। म्हणून सुराज्य अभियान या संदर्भामध्ये संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष वेधून घेत आहे। या संदर्भामध्ये जर तातडीनं काही जर उपाययोजना हालचाल जर झाली नाही तर सुराज्य अभियानाच्या वतीनं आम्ही खूप मोठा जन आंदोलन उभा करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि याच्यासोबत जन आंदोलनासोबत कायदेशीर पण आम्ही लढा द्यायचं निश्चित केलेलं आहे।